नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गॅरंटी एक नाही अनेक गॅरंट्या, कधी अशा तर कधी तशा. म्हणजे काय, तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही परदेशातील काळा पैसा परत आणू आणि तो आणला तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करता येतील. ही गॅरंटी आहे. अहो गॅरंटी नाही आहे, जुमला आहे. मी नाही म्हणत आहे, खुद्द गृहमंत्र्यांनी कबूल केले. मंदिर वही बनाएंगे, गॅरंटी. यस, अर्धवट का होईना मंदिर वहीच बनवलं. आता ते पुरं सुद्धा होईल. गॅरंटी दिली, तिची पूर्तताही केली का नाही सांगा पाहू, केली का नाही. नोटबंदी आठवते, मुझे सिर्फ 50 दिन दे दो, आठवतं. पुढं काय, कुठं काय. अहो कितकी वर्ष झाली, एक शब्द नाही त्यावर. काळा पैसा जमा होईल, दहशतवाद्यांनी ज्या खोट्या नोटा छापायचं सुरू केलं होतं ते बंद होईल, वगैरे वगैरे. किती काळा पैसा जमा झाला ह्याचा कधी हिशोब दिलाय का? अहो छे, आम्ही त्याची कुठे गॅरंटी दिली होती. नोटा बदलायच्या लाईनीत उभं राहून गरिबांचे जीव गेले, त्याचा मात्र हिशोब आपल्याला लागू शकतो. 370 कलम रद्द करू, गॅरंटी. केलं का नाही सांगा पाहू, केलं का नाही. 2022 सालापर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, अगदी गॅरंटी. केलं का नाही केलं. ही निव्वळ थाप आणि शेतकऱ्यांची जीव घेणी मस्करी. घोटाळेबाजांना तुरुंगाची हवा दाखवू, अगदी गॅरंटी. दाखवली का? अजिबात नाही. उलट मुख्यमंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. ज्यांच्या भ्रष्टाचाराचे ढोल पिटले त्या कित्येकांना स्वपक्षात घेऊन पावन केलं, अगदी सर्रास. मग त्यांच्या सर्व चौकशा बंद. आता त्यांना मस्त झोप लागतेय असं ते जाहीर करतायत. आणि आपण ते हसून सोडून तर देतोय किंवा अगदी हताश तर होतोय. दोन्ही बाजू अगदी पूर्ण चूक आहेत असं नाही वाटत. पूर्वीचे लोक म्हणायचे, अहो जनाची नाही मनाची तरी लाज माणसांना बाळगावी. पण राजकारणात काय दिसतंय, जनाचीही नाही आणि मनाचीही नाही. पण ते तसं वागतायत म्हणून आपण त्यांना तसं सोडून द्यायचं? अजिबात नाही. मतदानातून दाखवून द्या, तुम्ही सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवू शकत नाही. चला आता आपण जमा खर्चाचा हिशोब करूया. खर्चाकडे काय आणि जमा कशाला म्हणायचा. मंदिर जमा ठीक आहे, 370 जमा ठीक आहे, झालं ना जमा गॅरंटी दिल्याप्रमाणे. मग आता आपण खर्चाचा हिशोब. अहो खर्चाचा हिशोब विसरून जा म्हणतात. 15 लाख दुप्पट उत्पन्न विसरून जा. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या विसरून जा. आणि तसल्या गॅरंटीला आपले आधुनिक चाणक्य लोक जुमला म्हणतात. आणि सध्या तर इलेक्शन मोसम आहे. आता तर तशा जुमल्यांचे इमल्यावर इमले उभे राहताना दिसतील, याची अगदी गॅरंटी आहे. नेहरूंनी गॅरंटी कधीच दिली नाही. धरणं बांधली, आयाटा उभारल्या, अणुसंशोधनाला खूप उत्तेजन दिलं. यात कसली गॅरंटी. अहो नेहरूंना काही समजत नव्हतं. धरणं बांधणं खर्चिक असतं, वेळखाऊ असतं. धरणं बांधल्यामुळे होणारा फायदा हा खूप उशिरा मिळतो. म्हणून खाजगी कंपन्या शक्यतो धरणं बांधायची जबाबदारी घेत नाहीत. नेहरूंना तर साधं आपले टोलचं सुद्धा सुचलं नाही. टोल वसुलीची गॅरंटी नसताना कोण खाजगी कंपन्या रस्ते बांधतील. नेहरूंनी रस्ते बांधले, पण त्या रस्त्यांवर कधीही टोल घेतला नाही. नेहरूंनी भारताची बांधणी केली, अनेक प्रकारे विखुरलेले लोक एकत्र आणले, त्या सर्वांना एका देशाचा आकार दिला. आपण सर्व एकत्र समभावनेनं बंधुतेनं राहू म्हणून सांगितलं. धर्म आणि जातीमध्ये भेदभाव होणार नाही असं सांगितलं. त्यांच्याबरोबरच्या सहकार्याने देखील एक दिलानं काम केलं. डॉक्टर आंबेडकरांसारख्या महामानवानं संविधान जे लिहिलं त्यात प्रत्येक भारतीयाला प्रत्येक क्षेत्रात समान हक्काची गॅरंटी दिली. आज त्या समभावनेला धक्का लावायचा प्रयत्न होतोय. लोकांमध्ये द्वेष पसरवला जातोय. मुसलमानांनी
ते देशाचे दुय्यम नागरिक असल्यासारखं सरळ सरळ वागलं आणि बोललं जातंय. हल्लीची मोदींची भाषणं बघा, ते जादा बच्चेवाले, घुसपेटी असं त्यांना हिणवलं जातंय. नेहरू आणि त्यांच्या समकालीन देशभक्तांनी झाड लावलं. झाडाला फळं उशिरा लागतात. झाड लावणाऱ्याला ती मिळायची अपेक्षा सुद्धा नसते. झाड लावणारा पुढच्या पिढीला फळ मिळावं म्हणून झाड लावत असतो. तो ते गॅरंटी न देता करत राहतो आणि आपण त्यांच्या पुढच्या पिढीतले लोक ती फळं आज खात आहोत. त्यांनी काय केलं असं सध्या आता इथं बसून आपण विचारणं हा केवळ कृतज्ञपणा आहे. तुम्ही आम्ही नेहरूंच्या पुढच्या पिढीतले, नेहरूंनी केलेल्या कामाची फळं आपण सध्या खातोय आणि मंदिर आणि 370 कलमाच्या फळलेल्या गॅरंटीची भजनं गात बसतोय. छे छे, हे चुकीचं आहे. आता आपल्याला मतदानातून दाखवून द्यायचंय तुम्ही सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवू शकत नाही, तेव्हा आमच्या मताची गॅरंटी आम्ही तुम्हाला देणार नाही. आता जुमलेबाजीला आमचं मत अजिबात नाही. आमचं मत युवकांचे, स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे मुद्दे जे उचलून धरतील त्यांनाच. असो, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण सांगा. थँक्यू.